आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी. का ते तुम्हाला लगेचच कळेल. इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरला. तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर जाणून घेऊया आजच्या दिनविशेषाची गोष्ट, जी तुमच्या दिवसाला एक नवीन ऊर्जा, नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल. तयार आहात ना? मग चला तर सुरुवात करूया. पाहूयात आजचा दिनविशेष. 13 फेब्रुवारी 1668 रोजी स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. 13 फेब्रुवारी 1960 रोजी फ्रान्सने पहिली परमाणु बॉम्बची चाचणी केली. 1960 मध्ये झालेल्या पहिल्या चाचणीनंतर फ्रान्स अण्वस्त्रे बाळगणारा चौथा देश बनला. आता पाहूयात इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना. 13 फेब्रुवारी 2010 रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील लोकप्रिय बेकरीमध्ये सायंकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात 5 परदेशी नागरिकांसह 17 जणांचा मृत्यू आणि 60 जण जखमी झाले होते. 13 फेब्रुवारी 2003 या दिवशी चित्रपट निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने प्रदान करण्यात आले. आता पाहूया जन्मदिवस आणि पुण्यतिथी दिवस. अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा आज जन्मदिवस. प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1979 रोजी झाला. इंदोर घराण्याचे संस्थापक व गायक सूररंग उस्ताद अमीर खां यांचे आजच्या दिवशी निधन झालं होतं. ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते उर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे 13 फेब्रुवारी 2012 रोजी निधन झालं होतं.